नमस्कार मित्रांनो. आज मन खूप अस्वस्थ आहे. एक प्रश्न विचारायचा आहे. हा विकास नक्की कोणासाठी सुरू आहे? आपल्यासाठी की फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी? सेक्टर 16 ते 1 दरम्यान सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पण या कामाच्या नावाखाली जे काही सुरू होते, ते पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाचे रक्त सळसळेल. हे पहा ते झाड, जे काही दिवसांपूर्वी जिवंत होतं. जेव्हा हे काम सुरू झालं आणि या झाडाला धोका निर्माण झाला, तेव्हा मी स्वतः महापालिका विभागात लेखी पत्र दिले होते. त्यांना विनंती केली होती की विकास करा, पण या झाडाला वाचवा. पण दुर्दैव असं की माझ्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि आज परिणाम तुमच्या समोर आहे. जिवंत झाड दिमाखात उभं होतं, पण एका दिवसात JCBच्या सहाय्याने या मुक्या जीवाचा बळी घेण्यात आला. एका झाडाला मोठं करायला वर्षं लागतात, पण महापालिकेचे अधिकारी आणि निर्दयी कंत्राटदारांनी त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याला क्षणार्धात मातीत मिसळला. कोणत्या नियमांचे पालन केले गेले? कोणाची परवानगी घेतली? की फक्त आडवण येताये म्हणून संपवून टाकलं? फक्त निसर्गाची हानी करून हे थांबले नाहीत, तर आता तुमच्या आमच्या कराच्या पैशांची उघड लूट सुरू आहे. हे गटाराचं काम नीट बघा. जुनं बांधकाम न तोडताच त्यावर फक्त सिमेंटचा नवीन थर थापला जातोय. हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. मला सांगा, हे काम किती दिवस टिकणार? पहिल्याच पावसात हे गटार तुटणार, रस्ता खचणार आणि मग पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली नवीन टेंडर निघणार. हे भ्रष्टाचाराचं चक्र कधी थांबणार? मला महापालिका आयुक्तांना जाहीरपणे विचारायचं आहे की जेव्हा नागरिक लेखी तक्रार करतात, तेव्हा तुमचे अधिकारी झोपलेले असतात का? त्या पत्रावर आजवर कारवाई का झाली नाही? या झाडाच्या हत्येला आणि या निकृष्ट कामाला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर आणि संबंधित इंजिनियरवर गुन्हे दाखल का होऊ नयेत? मित्रांनो, हा केवळ माझा प्रश्न नाही, हा तुमच्या खिशातल्या पैशांचा आणि आपल्या पर्यावरणाचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ इतका शेअर करा की त्या वातानुकूलित केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू गेला पाहिजे. आम्हाला नुसती आश्वासनं नकोत, आम्हाला उत्तर हवंय आणि दोषींवर कडक कारवाई हवीये. लक्षात ठेवा, निसर्ग वाचवा, भ्रष्टाचार थांबवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.